स्वागत आहे तुमचे आज माझ्या एक छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग आहे तो आहे काहीतरी स्पेशल, म्हणजे आमच्या आहे आज ॲनिव्हर्सरी। आमच्या लग्नाला झाले आहे आज 19 वर्ष कंप्लीट। तर इथं चाललेले आहे त्याची बनत आहे शेजवान चटणी बनत आहे आणि इथे मी बनवत आहे नूडल्स। तर आता माझ्या नूडल्स बॉईल करून झाल्यात, आता मी याच्यातच नूडल बनवणार आहे। त्यासाठी मी इथं सगळं कट करून घेतलंय, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो सगळं कापून घेतलंय आणि कोबी, कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो एवढे घेतलेलं आहे। आता मी त्यात तेल वगैरे टाकून छान असं थोडंसं शिजवून घेणार आहे भाजी, अगदी शिजवायची नाही, कच्ची सर। तर इथं पाहू शकता तुम्ही, इथं नूडल्स जे आहेत ते मी आता बॉईल करून घेतल्यात, आता हे काढून घेतल्यात। आता याच्यात थोडंसं आपल्याला तेल टाकायचंय, तेल टाकलं ना थोडंसं थंड होऊन द्यायच्यात आणि त्याच्यानंतरला मापत तोपर्यंत इथं भाज्या वगैरे फ्राय करून घेणार आहे। तर आता इथं मी नूडल्स परातीमध्ये एक मोठ्या भांड्यात काढून घेतले, आता ते गरम आहे तोपर्यंत त्याच्यावर तर कसं थोडं तेल टाकलं ना तर त्यात चिकट नाही होणार, सुटसुटीत होतात मस्त अशा। घरच्या घरी नूडल्स बनवायचे आहे, आज आहे आमची ॲनिव्हर्सरी। तर हे जे आहे ना आता गरम आहे म्हणून मी ना ह्याला असं जरा थोडंसं वर खाली करते, म्हणजे सगळ्याला लागून जाईन ते। तर आपण घरच्या घरी सुद्धा नूडल्स वगैरे चायनीज बनवू शकतो, कारण का बाहेर खायचं कधीतरी बाहेर, पण घरी पण बनवलं तर थोडंसं बेस्ट पडतं। हे बघा किती छान अशा सुटसुटीत नूडल्स झालेले आहे। आम्ही शक्यतो नूडल्स वगैरे जास्त आणत नाही आणि खात पण नाही आम्ही, पण आता आज म्हटलं चला आज घरच्या घरी स्पेशल काहीतरी बनवूया, म्हणून मग म्हटलं चला आज आपण घरीच नूडल्स बनवूया। पहिल्यांदा खायचं पण आता आम्ही ना म्हणजे मैदा वगैरे खायचं पूर्ण बंद केले, कधीतरी खातो असं नाही, पण राईस वगैरे खातो आम्ही, चायनीजमध्ये राईसच खातो, नूडल्स वगैरे नाही खात आम्ही। तर आता याला जरा असं ठेवू आणि तोपर्यंत इथं तेल वगैरे टाकून घेऊ शकता। नूडल्स झालेले आहे आणि इकडं आहे मंचुरियन, पाहू शकता तिथं मंचुरियन आहे तर, आणि इथं आहे नूडल्स। आमची तयारी झालेली आहे। तर हे आहे डेकोरेशन, साधं सिंपल असं डेकोरेशन केलंय। हा आहे केक, इथं आहे मंचुरियन, इथं आहे नूडल्स, इथं आहे चटणी। तर आता आमची सेलिब्रेशन झालेलं आहे, आता आम्ही जेवणार आहे। कसे झाले नूडल्स? एकदम मस्त। हा मला दिलेला आहे बर्थडे गिफ्ट, सॉरी ॲनिव्हर्सरी। पाहूया कसं आहे, आपण ड्रेस आहे, तर पाहू शकता हे आहे ड्रेस। हा आहे टॉप, हा आहे पॅन्ट, कॉटनचा आहे पॅन्ट आहे। त्याच्यानंतरला ही आहे त्याच्यावरची ओढणी, पण कॉटनचीच आहे, प्युअर कॉटनचा ड्रेस आहे। कसं वाटलं तुम्हाला माझं गिफ्ट? कमेंट्स करून नक्की सांगा। बाय बाय।